नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जावामध्ये एक्सेप्शन हँडलिंग बघणार आहोत आणि स्पेसिफिकली ट्राय कॅच आणि फायनली. ओके, तर एक्सेप्शन हँडलिंगचे आपण टोटल 3 पार्ट्स बनवणार आहोत. तर पहिल्या पार्टमध्ये आपण बघू ट्राय कॅच फायनली. सेकंड मध्ये आपण बघू थ्रो आणि थ्रोज हे कीवर्ड्स. अँड देन आपण बघू की आपण स्वतःचे कस्टम एक्सेप्शन कसे क्रिएट करू शकतो. एक्सेप्शन क्लास काय आहेत, चेक एक्सेप्शन काय आहेत, अनचेक्ड एक्सेप्शन काय आहेत. ओके, ते थर्ड पार्ट मोस्टली थेरोटिकल असेल. एक्सेप्शन क्लास ची हायरार्की कशी असते. ओके, तर आपण थर्ड लेक्चर थेरोटिकल असेल पण पहिले दोन आपण प्रॅक्टिकल बघतो. ओके, तर पार्ट वन आहे ट्राय कॅच आणि फायनली. ओके, तर आपण ट्राय कीवर्ड केव्हा यूज करतो. ओके, जर आपल्याला माहिती आहे की एक पीस ऑफ कोड, लेट्स से आपल्या 3 लाईनचा कोड आहे, आपल्याला माहिती आहे त्यात एक्सेप्शन येणार आहे. ओके, की एक सर्टन कंडिशन जर नाही झाली तिथं एक्सेप्शन येऊ शकतं. तर त्या केसमध्ये आपण त्या पीस ऑफ कोडला आपण त्या ट्राय स्कोपमध्ये आपण त्याला लिहितो. ओके, ट्राय स्कोपमध्ये आपण त्याला लिहितो, म्हणजे जेणेकरून एक्सेप्शन जरी आलं तरी आपण त्याला कॅचमध्ये कॅच करू शकतो किंवा फायनलीमध्ये हँडल करू शकतो. ओके, तर डेफिनेशन काय? ट्राय कीवर्ड इज यूज टू स्पेसिफाय अ ब्लॉक. जसं इफचा आपला ब्लॉक असतो, फॉरचा ब्लॉक असतो, तसा ट्रायचा पण एक ब्लॉक असतो. म्हणजे ट्राय आणि ओपन करली बेसिस आणि क्लोज करली बेसिस, आणि त्यामध्ये आपला पीस ऑफ कोड राहील जो एक्सेप्शन थ्रो करेल. वेअर वी शुड प्लेस एन एक्सेप्शन कोड. ओके, इट मीन्स we can't use try block alone. Try block must be followed by either catch or finally. ओके, जर तुम्ही ट्राय लिहिलाय तर तुम्हाला कॅच किंवा फायनली लिहावं लागेल. ओके, ट्राय एकटा एक्झिस्ट करत नाही. जर तुम्ही ट्राय लिहिलाय तर तुम्ही कॅच लिहा किंवा फायनली लिहा किंवा दोन्ही लिहा, काही फरक पडत नाही. ट्राय कॅच फायनली एक्झिस्ट करू शकतात. ट्राय आणि कॅच एक्झिस्ट करू शकतो. ट्राय आणि फायनली पण एक्झिस्ट करू शकतो, पण ट्राय एकटा एक्झिस्ट करू शकत नाही. ओके, तर कॅच ब्लॉक इज यूज टू हँडल द एक्सेप्शन. आता ट्राय मध्ये जो पीस ऑफ कोड आहे त्याने एक्सेप्शन थ्रो केला, तर आपण तो कॅच मध्ये त्याला हँडल करायचा. ओके, इट मस्ट बी प्रेसिडेड बाय ट्राय ब्लॉक विच मीन्स वी कांट यूज कॅच ब्लॉक अलोन. इट कॅन बी फॉलोड बाय फायनली ब्लॉक लेटर. म्हणजे कॅच पण आपण एकटा लिहू शकत नाही. जर तुम्हाला कॅच लिहायचा तर तुम्हाला आधी ट्राय लिहावं लागेल. ओके, कॅच लिहिण्यासाठी तुम्हाला आधी ट्राय लिहायचा आहे. ओके, फायनली the finally block is used to execute the necessary code of program. It is executed whether an exception is handled or not. Okay, फायनली जो ब्लॉक आहे म्हणजे जो सगळ्यात शेवटचा ब्लॉक आहे तो सगळ्यात शेवटी एक्झिक्यूट होतो. ओके, इट्स एक्झिक्यूट द नेसेसरी कोड ऑफ प्रोग्राम. आणि तो केव्हा यूज करायचा आहे? हे आपल्याला ट्राय मध्ये काही हो, कॅच मध्ये काही हो, आपल्याला फायनली मध्ये अशी गोष्ट करायची असते जी झालीच पाहिजे. ओके, तर फायनली केव्हा यूज करायचा? जर आपली अशी कंडिशन आहे की जे ट्राय मध्ये एक्सेप्शन थ्रो झाला, कॅच मध्ये हँडल झाला किंवा नाही झाला, किंवा कॅच युजच नाही केला, तर फायनली मध्ये आपल्याला जी गोष्ट करायचीच आहे. ओके, तर ती गोष्ट आपण फायनली मध्ये लिहितो. ओके, तुमचा पीस ऑफ कोड जो एक्झिक्यूट झालाच पाहिजे. ओके, कारण की एक्सेप्शन आल्यानंतर तुमचं एक्सेप्शनच्या खालचे जे स्टेटमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट होणार नाही. मग तुम्ही कॅच लिहिला तर कॅच मध्ये हँडल होईल, बट फायनली मध्ये तुम्हाला असा पीस ऑफ कोड लिहायचा जो एक्झिक्यूट झालाच पाहिजे. ओके, इट इज एक्झिक्युटेड वेदर अन एक्सेप्शन इज हँडल ऑर नॉट. हँडल म्हणजे कॅच मध्ये हँडल केलंय ऑर नॉट. ओके, तर फायनली एक्झिक्यूट होतच. ओके, तर हे होतं यांचे थेरोटिकल डेफिनेशन. आता आपण याचं प्रॅक्टिकल बघू की ट्राय कॅच फायनली आपण कसं यूज करू शकतो. ओके, तर मी ऑलरेडी इक्लिप्स ओपन केलंय. आपण याच्यात आता एक क्लास क्रिएट करून आणि त्यात आपण ट्राय कॅच फायनलीचा डेमो बघू. ओके, तर मी टेस्ट प्रोजेक्ट क्रिएट केलाय, त्यात आपण एक पॅकेज क्रिएट केलाय ट्राय कॅच. यात आपण क्लास लिहू. तर मी येतो एक्सेप्शन हँडलिंग पार्ट वन. ओके, एक्सेप्शन हँडलिंग पार्ट वन, आणि त्यात पब्लिक स्टॅटिक वर्डमेन पण घेऊन घेतो मी, कारण की तिथून आपला कोड एक्झिक्यूट व्हायला सुरुवात होईल. ओके, तर आपण एक पहिले सिम्पल एक्झाम्पल बघू, मग थोडंसं रिअल लाईफ एक्झाम्पल बघू. सिम्पल उदाहरण काय राहील की आपल्याला सगळ्यांना माहिती प्रोग्रामिंग मध्ये एक फेमस एक्सेप्शन, तो म्हणजे डिवाइड बाय झिरो. तर डिवाइड बाय झिरो म्हणजे आपण एक कुठला एक नंबर घेऊया, 10ला आपण झिरोने डिवाइड केला तर प्रोग्रामिंग लँग्वेज काय करते? एक्सेप्शन थ्रो करते. म्हणजे कोणतीही गोष्ट झिरोने डिवाइड होत नाही, राईट? तर मग प्रोग्रामिंग लँग्वेज एक्सेप्शन थ्रो करते. तर जावाच्या केसमध्ये अरिथमेटिक एक्सेप्शन थ्रो होतं, की तुम्ही कुठली गोष्ट झिरोने डिवाइड केली तर ते अरिथमेटिक एक्सेप्शन थ्रो करतं. तर आपण तो एक्झाम्पल बघू. तर आपण काय करू पहिले, एक सेंटेन्स जनरेट करू जे की एक्सेप्शन क्रिएट करेल. ओके, इंट ए इक्वल टू इंट रिझल्ट म्हणू आपण. ओके, इंट रिझल्ट इक्वल टू 10 डिवाइड बाय 0. ओके, ओके, आणि खाली मी प्रिंट करतोय. आता बघा, आता एक्सेप्शन
आल्यावर त्याच्या खालचे स्टेटमेंट एक्झिक्यूट होत नाही. ओके, ते आपण आता बघू. पहिले आपण एक्सेप्शन जनरेट करू. ओके, आणि मग बघू. आता मी हा एकदम सिम्पल कोड आहे, राईट. या स्टेटमेंटने एक्सेप्शन थ्रो केला पाहिजे, आणि एक्सेप्शन थ्रो झाल्यावर तुमचा प्रोग्रामचा फ्लो ब्रेक होतो. म्हणजे जिथं तुमचा एक्सेप्शन आला त्याच्या खालचं काहीच एक्झिक्यूट होत नाही, प्रोग्राम एक्झिट होऊन जातो. ओके, प्रोग्राम क्लोज होऊन जातो. सो लेट्स रन दिस क्लास. आता याला रन करू, रन ॲज जावा ऍप्लिकेशन. ओके, बघा. तर एक्सेप्शन थ्रो केलं पाहिजे. बघा, एक्सेप्शन इन थ्रेड स्लॅश बाय झिरो. ओके, तर स्लॅश बाय झिरो म्हणजे डिवाइड बाय झिरो त्याने एक्सेप्शन थ्रो केलं. कुठलं एक्सेप्शन थ्रो केलं? अरिथमॅटिक एक्सेप्शन. आता हे जेवढे पण एक्सेप्शन आहेत त्यांची पॅरेंट क्लास कुठली? एक्सेप्शन क्लास आहे. ओके, म्हणजे ज्यामध्ये ऍक्च्युअली एक एक्सेप्शन क्लास आहे त्याच्यापासून ह्या चाइल्ड क्लासेस त्यांनी बनवले आहेत. अरिथमॅटिक एक्सेप्शन किंवा रन टाइम एक्सेप्शन किंवा क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन. ओके, तर सर्व क्लासची पॅरेंट क्लास कुठली आहे? एक्सेप्शन क्लास. जसं जावामध्ये प्रत्येक क्लासची पॅरेंट क्लास कुठली असते? ऑब्जेक्ट क्लास. ओके, तसं प्रत्येक एक्सेप्शन क्लासची पॅरेंट क्लास कुठली? एक्सेप्शन क्लास. ओके, तर तुम्हाला समजलं, जिथं एक्सेप्शन आलं त्याच्या खालचं काहीच एक्झिक्यूट होणार नाही, म्हणजे तुमचा प्रोग्रामचा फ्लो ब्रेक झाला, म्हणजे तुमचा प्रोग्राम असा वरतून खालती एक्झिक्यूट होतो, राईट. तर इथं एक्सेप्शन आलं, खालचा प्रोग्राम काहीच एक्झिक्यूट होणार नाही, प्रोग्रामचा फ्लो ब्रेक झाला, प्रोग्राम एक्झिट झाला. ओके, आता ही कंडिशन हँडल करण्यासाठी आपण काय करतो? ट्राय लिहितो. ओके, म्हणजे तुम्हाला माहिती की ह्या पीस ऑफ कोडमध्ये तुमचं एक्सेप्शन येऊ शकतं. ओके, काय येऊ शकतं? एक्सेप्शन येऊ शकतं. आता आपल्याला माहिती आहे डिवाइड बाय झिरो एक्सेप्शन थ्रो करणार आहे. ओके, डिवाइड बाय झिरो एक्सेप्शन थ्रो करणार आहे. तर त्याच्या खालचा एक्झिक्यूट होणार नाही. ओके, त्याचा खालचा एक्झिक्यूट होणार नाही म्हणून मी इथून काढून टाकतो. ओके, तर मी आता कॅच टाकतो. ओके, कॅच टाकतो. तर बघा, आता मी जर काहीच लिहिलं नाही, फक्त ट्राय लिहिलं, तर काय एरर येतोय बघा. काय येतोय? फायनली इन्सर्ट फायनली टू कम्प्लीट ब्लॉक स्टेटमेंट. आता तुमचा हा ट्राय, हा ब्लॉक झाला एक. ट्राय ब्लॉक म्हणजे इथून सुरू होतो इथं संपतो. पण ट्राय ला आयदर कॅच लागतो किंवा फायनल लागतो. कंपायलर काय सांगतोय? तुम्ही कॅच नाही टाकता तर फायनली तरी टाका. तर आपण काय करू? पहिले कॅच बघू, कॅच कसं काम करतं. कॅच एक्सेप्शन. ओके, तर आता ट्राय कॅच. आता ट्रायला एरर येणं बंद झालं. कॅच मध्ये तुम्हाला सांगावं लागतं की कुठला एक्सेप्शन तुम्हाला एक्सपेक्टेड आहे, कुठला एक्सेप्शन तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. तर आपल्याला एक्सपेक्टेड आहे अरिथमेटिक एक्सेप्शन. ओके, अरिथमॅटिक एक्सेप्शन आपल्याला येणार आहे. तर तुम्हाला कॅच मध्ये काय द्यायचं आहे? कुठला एक्सेप्शन येणार आहे तो. आणि इथं आपण हँडल करू. आपण सांगू की एक्सेप्शन अकर्ड वाईल वाईल कॅल्क्युलेटिंग रिझल्ट. ओके, असं आपण प्रिंट करू. एक्सेप्शन अकर्ड while कॅल्क्युलेटिंग रिझल्ट. ओके, तर बघू आता काय होतं. तुमचा इथं एक्सेप्शन थ्रो होईल, इथं कॅच होईल, आणि इथं थ्रो करेल. सॉरी, इथं कॅच होईल आणि इथं हे तुमचं हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ओके, हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. तर मी रन करतो. बघा, एक्सेप्शन नॉकआउट व्हाईल कॅल्क्युलेटिंग रिझल्ट. काय झालं? ह्या लाईनने एक्सेप्शन थ्रो केला, मग कॅच कडे आला. कॅचने बघितलं की कुठला एक्सेप्शन थ्रो झालाय? अरिथमेटिक एक्सेप्शन थ्रो झालाय. माझ्या आर्ग्युमेंट मध्ये काय आहे? अरिथमेटिक एक्सेप्शन आहे. ओके, मग हा कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ओके, आता लेट्स से तुम्ही ह्या कॅच मध्ये जर प्रॉपर एक्सेप्शनचा टाईप दिला नाही तर काय होतं? ओके, प्रॉपर एक्सेप्शनचा टाईप दिला नाही तर काय होतं? लेट्स से मी तुम्हाला माहिती नाही कुठला येणार आहे, आणि तुम्ही असंच रॅन्डमली आता ट्राय करू की आपण नल पॉइंटर एक्सेप्शन कॅच मध्ये प्रोव्हाइड करू आणि बघू काय होतं. ओके, तर आपण काय चेक करतोय की रिझल्ट कॅल्क्युलेट होईल, कुठला तरी एक्सेप्शन थ्रो होईल. आपल्याला माहिती नाही कुठला एक्सेप्शन थ्रो होईल. ओके, तुम्ही अज्युम करा की तुम्हाला माहिती नाही की कुठला एक्सेप्शन थ्रो होईल. तर कॅच मध्ये तुम्हाला वाटलं की लेट्स से नल पॉइंटर एक्सेप्शन थ्रो होईल, तुम्ही इथं कॅच टाकला. तर ह्या केसमध्ये काय होईल? आपण प्रोग्राम रन करून बघू. ओके, बघा, तुम्हाला एरर आला, राईट. तर कॅच मध्ये पण तुम्हाला एकदम जो एक्सेप्शन येणार आहे तोच हँडल करावा लागतो. ओके, जो एक्सेप्शन येणार आहे तोच हँडल करावा लागतो. जर तुम्ही दुसरा कुठलाही दिला तर तुमचं एक्सेप्शन हँडलिंग वर्क होणार नाही, राईट. आता तुम्ही कॅच मध्ये काय सांगितलंय की नल पॉइंटर एक्सेप्शन आला पाहिजे, पण थ्रो काय झाला? अरिथमॅटिक एक्सेप्शन. म्हणजे ही कंडिशन मॅच झाली का? नाही. कारण की कॅचला एक्सपेक्टेड आहे नल पॉइंटर आणि तुम्ही थ्रो करताय अरिथमॅटिक. तर मग हा कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. तर कॅच ब्लॉक केव्हा एक्झिक्यूट होतो? जेव्हा तुमचं एक्सेप्शनचा टाईप मॅच होतो. ओके, आता इन केस जर तुम्हाला माहितीच नाही की काय येणार आहे, तर तुम्ही डायरेक्ट पॅरेंट क्लास वापरू शकता. ओके, डायरेक्ट पॅरेंट क्लास वापरू शकता. ओके, बघा, आता झालं एक्सेप्शन ऑकर्ड व्हाईल कॅल्क्युलेटिंग रिझल्ट. कारण की तुमच्या अरिथमॅटिक एक्सेप्शनची पॅरेंट क्लास कुठली आहे? एक्सेप्शन क्लास. सो तुम्ही कुठला एक्सेप्शन थ्रो करा, जर तुम्हाला माहितीच नाही कुठला एक्सेप्शन येणार आहे, तुम्ही डायरेक्ट
कॅच मध्ये एक्सेप्शन क्लास यूज करू शकता, त्याच्याने तुमचे सगळे एक्सेप्शन हँडल होऊन जातील. ओके, आता एक इंटरव्ह्यू क्वेश्चन बघू आपण. आता लेट्स से, आता कॅच आपण असं नाही की एक कॅच असला असं असेल, आपण मल्टिपल कॅच पण टाकू शकतो. ओके, मल्टिपल कॅच जसं की मी आता टाकतो, इथे मी टाकतो अरिथमॅटिक एक्सेप्शन. आता बघा कंपायलर लगेच रडायला लागेल. ओके, कंपायलर काय म्हणेल, बाबा जर इथंच तुमचा एक्सेप्शन कॅच होतोय तर खाली यायची गरजच नाही, कारण की एक्सेप्शन क्लास सगळ्या एक्सेप्शन हँडल करून घेते. ओके, एक्सेप्शन क्लास सगळे एक्सेप्शन हँडल करून घेते, तर हा कोड कधी एक्झिक्यूट होणारच नाही. ओके, काय म्हणलंय, अनरिचेबल कॅच ब्लॉक फॉर द अरिथमेटिक एक्सेप्शन, इट इज ऑलरेडी हँडल बाय द कॅच ब्लॉक फॉर एक्सेप्शन. म्हणजे जो वरती हँडल होऊन गेलाय आणि इथं कधी येणारच नाहीये, तर मग ह्या कॅचचा अर्थ बनतच नाही. जर तुम्ही पहिलेच एक्सेप्शन क्लासने कॅच ब्लॉक डिक्लेअर केला तर खालचे तुमचे एक्झिक्यूट होत नाही, कारण की सगळ्या सगळ्या एक्सेप्शनची पॅरेंट क्लास कुठली, एक्सेप्शन क्लास. ओके, सो आता ह्याला जर तुम्हाला वर्क करायचं आहे तर कसं करावं लागेल, आपण याची जागा हे करू, एक्सेप्शन. ओके, एक्सेप्शन, आणि इथे मी अरिथमॅटिक एक्सेप्शन टाकतो. अरे सॉरी, इथे टाकतो मी अरिथमेटिक एक्सेप्शन. ओके, आता बघा, आता हे चालेल, कारण की आता आपल्याला माहिती आहे की इथं अरिथमॅटिक थ्रो होणार आहे. ओके, तर मी अरिथमॅटिक एक्सेप्शन लिहिलं, इथं हा हँडल होऊन जाईल. ओके, खाली येणार नाही. पण जर तुम्हाला डाऊट आहे की अरिथमॅटिक पण येऊ शकतो, नल पॉइंटर पण येऊ शकतो, तुम्ही मल्टिपल कॅच पण ठेवू शकता, किंवा ऍट द एंड हा मेन एक्सेप्शन क्लासवाला कॅच ठेवू शकता, म्हणजे याच सगळे हँडल होऊन जातील. ओके, फॉर एक्झाम्पल, आता काय करू आपण, नल पॉइंटर एक्सेप्शनचा एक्झाम्पल बघू आपण. लेट्स से माझ्याकडे मल्टिपल ब्लॉक्स आहे. ओके, नल पॉइंटर एक्सेप्शन. ओके, नल पॉइंटर एक्सेप्शन. आता आपण ह्याला प्रॉपर डिवाइड करू आणि त्यानंतर स्ट्रिंग घेऊ, स्ट्रिंग. ओके, स्ट्रिंग टेस्ट इक्वल टू नल. ओके, स्ट्रिंग टेस्ट इक्वल टू. ओके, तर आपण एक स्ट्रिंग डिक्लेअर केली. आता प्रत्येक स्ट्रिंगवर आपल्याला काय मेथड भेटते की आपण तिला आयदर लोअर करू शकतो किंवा अपर करू शकतो. तर आपण काय करू, हिला लोअर करून बघू. आता ही ऑलरेडी नल आहे बरं का, आपण मुद्दामून एक्सेप्शन क्रिएट करतोय. ओके, टू लोअर केस मी टाकलं. आता बघू, आता नलवर आपण मेथड कॉल करतोय, नलवर मेथड कॉल करतोय म्हणजे तो एक्सेप्शन थ्रो करणार. आता तो कुठे येईल मग, अरिथमॅटिक एक्सेप्शन तर नाहीये, तो नल पॉइंटर एक्सेप्शन आहे, राईट. मग तो नल पॉइंटर एक्सेप्शन इथे येईल, तर मग आपण काय करू, एक्सेप्शन ऑकर्ड इन नल, एक्सेप्शन ऑकर्ड इन नल कॅच ब्लॉक. ओके, बघू आता याला रन करून बघा, एक्सेप्शन ऑकर्ड इन नल कॅच ब्लॉक. आता बघा म्हणजे काय झालं, आता इथं एरर थ्रो केला बघा. आता हा व्हॅलिड आहे, हा टेस्टला नल डिक्लेअर केला आणि नलवर मेथड कॉल करतोय म्हणून नल पॉइंटर एक्सेप्शन आला. मग तो नल पॉइंटर एक्सेप्शन याच्याशी मॅच झाला का, नाही. याच्याशी मॅच झाला का, हो. तर याच्याशी मॅच झाला म्हणून हा कॅच ब्लॉक एक्झिक्यूट झाला. कोणता, हा कॅच ब्लॉक एक्झिक्यूट झाला. तर तुम्ही एका ट्राय सोबत मल्टिपल कॅच ब्लॉक ठेवू शकतात. आणि मल्टिपल कॅच ब्लॉक मध्ये तुम्हाला जर एक्सेप्शन माहिती नाही, किंवा तुम्हाला माहिती की 3-4 एक्सेप्शन येऊ शकतात, तर तुम्ही मल्टिपल कॅच ब्लॉक ठेवून ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे हँडल करू शकता. जसं की जर तुम्हाला पहिल्या लाईनमध्ये एक्सेप्शन वाटतंय की 0 येऊ शकतो, तर तुम्ही अरिथमॅटिक एक्सेप्शन ठेवा. तर तुम्हाला वाटतंय की सेकंड मध्ये येऊ शकतो किंवा नल पॉइंटर एक्सेप्शन येऊ शकतो, तुम्ही अजून एक कॅच ब्लॉक ठेवा आणि त्यात नल पॉइंटर एक्सेप्शन हँडल करा. तर तुम्हाला अजून काही वाटतंय की अजून दुसरा कुठला एक्सेप्शन येऊ शकतो, तर तुम्ही अजून एक कॅच ब्लॉक टाका आणि तिथे तो हँडल करा. ओके, आणि जर तुम्हाला काहीच माहिती नाही की कुठला येऊ शकतो, तुम्ही हा कॅच पण ठेवू शकता, त्यात सगळेच हँडल होऊन जातील, राईट. म्हणजे तुम्हाला हे वरचे दोन ठेवायची गरज पण नाही. ओके. ओके, तर हे होतं कॅच. तर सिंगल कॅचने आपण मल्टिपल कॅच पण ठेवू शकतो. ओके, जर तुम्ही पहिलेच एक्सेप्शन क्लासवाला कॅच ब्लॉक ठेवला तर खाली दुसरं काही ठेवायची गरज नाही, कारण की तो कोड कधीच रीच होणार नाही. ओके, आणि जर तुम्ही स्पेसिफिक टाईप चेक करताय तर मल्टिपल कॅच पण तुम्ही ठेवू शकतात. आता आपण येऊ फायनलीकडे. ओके, फायनली. फायनली ब्लॉक काय, फायनली काय एक्झिक्यूट होतो जर तुम्ही कॅच नाही ठेवला तरी चालेल. ओके, कॅच नाही ठेवला तरी चालेल. फायनली ब्लॉक ट्रायला एक तर कॅच लागतो, एक तर फायनली लागतो, किंवा दोन्ही पण चालतात. ओके, तर तुम्ही कॅच नाही ठेवला तरी चालेल. पण फायनली कसं आहे, तुमचा ट्राय होतो, तुमचा कॅच होतो, आणि कॅच नंतर तुमचा फायनली एक्झिक्यूट होतो, फक्त एवढंच आहे. ओके, आणि फायनली तुम्ही डिक्लेअर केला तर तो एक्झिक्यूट होणारच.
ओके, तर आपण फायनलीचं पण एक्झाम्पल बघून घेऊ. फायनली मध्ये काय करू, आपण एक प्रिंट करू. फायनली ब्लॉक एक्झिक्युटेड असं करू आपण. फायनली ब्लॉक एक्झिक्युटेड आणि याला रन करू. बघा, एक्सेप्शन ऑकर्ड. हे बघा काय झालं, ट्राय मध्ये एक्सेप्शन थ्रो झालं, ट्राय मध्ये एक्सेप्शन आला, कॅच मध्ये हँडल झाला, आणि फायनली तुमचं एक्झिक्यूट झालं. ओके, तर ह्या दोघांनंतर फायनली एक्झिक्यूट होतो. आता जर मी कॅच काढून टाकला तर काय होईल? कॅच काढून टाकतो. तर कॅच काढून टाकतो बघा, ट्राय मध्ये एक्सेप्शन थ्रो झाला, पण नो मॅटर व्हॉट तुमचा फायनली एक्झिक्यूट होतो. तर फायनली मध्ये बघा काय आलं, फायनली ब्लॉक एक्झिक्युटेड, आणि ते प्रिंट झालं, फायनली ब्लॉक एक्झिक्युटेड, आणि त्यानंतर तुमचं एक्सेप्शन प्रिंट झालं बघा. हे एक्सेप्शन आपण प्रिंट नाही केलंय, हे प्रोग्रामने सांगितलंय की तुमचा फायनली ब्लॉक एक्झिक्यूट झाला, पण तुमच्या प्रोग्राममध्ये एरर आलाय म्हणून तो त्याने फ्लो एक्झिट केला. ओके, आता बघा हे म्हणजे हे किती म्हणजे कसं इम्पॉर्टंट आहे फायनली ते बघा. आता आता मी काय करतो, ट्राय कॅचच्या बाहेर अजून एक टाकतो. ओके, सिस आउट सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट प्रिंट. ओके, आणि याच्यात काय टाकतो मी, आउट ऑफ आउट ऑफ ट्राय कॅच. ओके, आउट ऑफ ट्राय कॅच. आता बघा, इथपर्यंत येतो का प्रोग्राम? नाही. तुमचं काय आलं, ट्राय मध्ये एक्सेप्शन आला, फायनलीने प्रिंट केलं, फायनली एक्झिक्यूट होईलच. ट्राय असला तर फायनली, आणि फायनली डिक्लेअर केलाय तर फायनली एक्झिक्यूट होईलच. ओके, कारण की आता आपल्याकडे कॅच नाही, तर ट्राय सोबत कोणाला तरी द्यावं लागेल, तर फायनली आला, आणि फायनली मधलं जे काही कोड आहे तो एक्झिक्यूट होईल आणि प्रोग्राम मध्ये एक्झिट होऊन जाईल. ओके, कारण की आपण एक्सेप्शन हँडल नाही केलंय, आपण काय केलंय, ट्राय मध्ये चेक केलंय आणि फायनली मध्ये काही गोष्टी ज्या आपल्याला करायच्या आहेत त्या आपण केल्यात, आणि आपण बाहेर पडून गेलो. ओके, प्रोग्राम बाहेर पडून गेला, बिकॉज तुम्ही कॅच मध्ये एक्सेप्शन हँडल केला नाही, म्हणून तुमचा हा स्टेटमेंट रन झाला नाही. ओके, फायनली एक्झिक्यूट होईल नो मॅटर व्हॉट. फायनली मधला सगळा कोड एक्झिक्यूट होईल, असं नाही की एकच लाईन. आपण हे पण बघून घेऊ, दुसरी लाईन एक्झिक्यूट होते का ते पण बघून घेऊ आपण. ओके, फायनली इथे टाकतो मी लाईन 2. ओके, लाईन 2 बघा. ओके बघा, फायनली ब्लॉक एक्झिक्युटेड लाईन 2. फायनली बघा, फायनली मधल्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट होतील, आणि मग फायनली एकदा संपला की तुमचा एक्सेप्शन येईल आणि तुमचा प्रोग्राम बाहेर पडून जाईल. पण त्याच ठिकाणी जर तुमचा कॅच असला, तर कॅच काय करेल, तुमचा एक्सेप्शन हँडल करेल. ओके, एक्सेप्शन हँडल करेल, एक्सेप्शन हँडल केल्यानंतर फायनली एक्झिक्यूट करेल, कारण की फायनली एक्झिक्यूट होतोच, आणि मग तुमचा ऍज आपलं एक्सेप्शन हँडल झालंय म्हणजे प्रोग्राम नॉर्मल फ्लो मध्ये आलाय. एक्सेप्शन हँडल झालं म्हणजे प्रोग्राम नॉर्मल फ्लो मध्ये आला, म्हणून तुमचा हा खालचा स्टेटमेंट पण एक्झिक्यूट होईल. ओके, तर आपण ह्याला करू आता, कॅच ब्लॉक एक्झिक्युटेड, आणि रन करू. बघा, कॅच ब्लॉक एक्झिक्युटेड. आता इथे सगळीकडे एल एन टाकून द्या, मला हे खूप खिचडी झाली. ओके, बघा, कॅच ब्लॉक एक्झिक्युटेड, फायनली ब्लॉक एक्झिक्युटेड, फायनली लाईन 2 एक्झिक्युटेड, आणि आता ट्राय कॅचच्या बाहेरचा पण एक्झिक्यूट झाला, कारण की तुमचा एक्सेप्शन ह्या कॅच मध्ये हँडल होऊन गेला. तुमचं जर एक्सेप्शन कॅच मध्ये हँडल झाला नाही, तर फायनली जर डिक्लेअर केलाय, तर फायनली मधले सगळे स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील, आणि त्याच्यानंतर तुमचा प्रोग्राम एक्झिट होऊन जाईल. मग फायनली नंतर काही असू द्या, किती लाईन असू द्या, त्या एक्झिक्यूट होणार नाही. बट जर तुमचा कॅच मध्ये सगळं हँडल झालंय, एक्सेप्शन रिझॉल्व्ह झालाय, तर तो फायनली मधलं सगळं एक्झिक्यूट करेल, आणि फायनलीच्या नंतर पण जर काही असेल तर ते पण एक्झिक्यूट होईल. ओके, तर हा होता आपला ट्राय कॅच फायनली. आता आपण याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघू की फायनली काय यूज होतो. ट्राय कॅच तुम्हाला समजलं की जर तुमच्या ट्राय मध्ये असा पीस ऑफ कोड असेल जो एक्सेप्शन थ्रो करेल, तर तुम्ही तो कॅच मध्ये हँडल करू शकता. तुम्ही मल्टिपल कॅच ब्लॉक ठेवू शकता, बेस्ड अपॉन कुठला एक्सेप्शन हँडल करू शकता, आणि फायनली तुमचा एक्झिक्यूट होणारच. ओके, आणि अजून एक गोष्ट राहिली, जर तुमचा कॅचने पण एक्सेप्शन थ्रो केला तर काय होईल. ओके, कॅच मध्ये पण तुम्ही असा कोड लिहिलात की जो एक्सेप्शन थ्रो करतो, तर काय होईल. आता आपण तसा पण कोड लिहू मग. ओके, जर तुमचा कॅच मध्ये पण खराब कोड आहे, तर बघा काय होतं. ओके, तर मी काय करतो आता, ह्याला झिरो करून टाकतो. ओके, ह्याला झिरो करतो, म्हणजे हा एक्सेप्शन थ्रो करेल. हा एक्सेप्शन थ्रो केला की हा इथं येईल. इथं पण टेस्ट नल आहे, नलवर आपण मेथड कॉल करतो, हा पण एक्सेप्शन थ्रो करेल, म्हणून ही लाईन एक्झिक्यूट होणार नाही.
मग आता तुमचा एक्सेप्शन हँडल झाला का नाही, कारण की तुमच्या कॅच मध्ये पण एक्सेप्शन आला. तर मग कॅच मधला एक्सेप्शन कुठे हँडल होईल, म्हणजे तुम्ही कॅचच्या खाली कॅच मध्ये पण एक्सेप्शन आला तर तो कुठंच हँडल होणार नाही, राईट. कॅच मधला एक्सेप्शन हँडल होत नाही. तर कॅच मधला एक्सेप्शन आला तर मग काय होईल, प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही, सॉरी प्रोग्राम एक्झिट होऊन जाईल, आणि एक्झिट झाल्यामुळे त्याच्या फायनलीच्या खालचं जे काही असेल ते एक्झिक्यूट होणार नाही. ओके, तर आपण हे बघू. बघा काय झालं, फायनली ब्लॉक एक्झिक्युटेड, लाईन टू फायनली ब्लॉक एक्झिक्युटेड, म्हणजे बघा इथं एक्सेप्शन आला, कॅच मध्ये गेला. ओके, आता कॅच मध्ये गेला हे पण कसं प्रूव्ह करू आपण, इथं कॅच ब्लॉक स्टार्टेड असं टाकतो मी. ओके, बघा इथं एरर आला, डिवाइड बाय 0, एक्सेप्शन मध्ये कॅच झाला, कॅच ब्लॉक स्टार्ट झाला, पण कॅचने पण एक्सेप्शन थ्रो करून दिला. आता कॅचने पण एक्सेप्शन थ्रो केल्यावर काय करणार आपण. ओके, कॅच मध्ये पण एक्सेप्शन रिझॉल्व्ह झाला नाही, कॅच मध्ये पण असा खराब कोड आहे, तो पण एक्सेप्शन थ्रो करतोय. मग काय करायचं, मग फायनली मध्ये जायचं, फायनली मध्ये तुम्हाला जे काही करायचं ते करा, क्लीनअप. फायनली ते एक्झिक्यूट होईलच, जर तुम्ही डिक्लेअर केला तर एक्झिक्यूट होईल. मग फायनली मधल्या दोन्ही लाईन प्रिंट झाल्या, आणि त्यानंतर फायनली नंतरच्या सगळ्या जे काही लाईन असतील त्या एक्झिक्यूट होणार नाही, कारण की तुमचा कॅच मध्ये पण एक्सेप्शन आलाय. ओके, जर कॅच मध्ये एक्सेप्शन आला नसता तर तुमचा फायनली मधला कोड झाल्यानंतर हा खालचा कोड एक्झिक्यूट झाला असता. बघ. ओके, कॅच ब्लॉक स्टार्टेड, कॅच ब्लॉक एक्झिक्युटेड, फायनली ब्लॉक एक्झिक्युटेड, आणि मग आउट ऑफ ट्राय कॅच, मग ट्राय कॅच. बट बिकॉज तो जो कॅच तुम्ही एक्सेप्शन रिझॉल्व्ह करण्यासाठी ठेवलाय तो पण एक्सेप्शन थ्रो करतोय, तो मग तुमचा प्रोग्राम चा फ्लो थांबेल, फायनली मध्ये जे काही आहे ते एक्झिक्यूट होईल, आणि फायनलीच्या खालचं काही एक्झिक्यूट होणार नाही, म्हणजे फायनली ब्लॉकच्या खाली जे काही लिहिलंय ते एक्झिक्यूट होणार नाही. ओके, तर हे होतं ट्राय कॅच फायनली पार्ट 1. आता आपण एक छोटासा प्रोग्राम बघू, जो की मोस्टली फाईल हँडलिंग रिलेटेड छोटासा प्रोग्राम आहे, जो की मोस्टली यूज होतो. तर तो बघू आणि मग आपला व्हिडिओ संपू, ऑलरेडी खूप मोठा व्हिडिओ झालाय. ओके, तर एकच मिनिट. ओके, तर मी काय करतो, हा कोड रिप्लेस करून एक फाईल रीडरचा कोड लिहितो. ओके, नेसेसरी इम्पोर्ट्स घेऊन घेऊ आपण. ओके. ओके, हा. तर आपल्याला काय करायचंय, जेव्हा पण आपण फाईल रीड करतो, राईट, तर फाईल रीड करतो म्हणजे आपण काय करतो, तो रीडर त्या फाईलशी कनेक्शन मेंटेन करून ठेवतो. त्याला माहिती आहे की इथून मला फाईल रीड करायची, फाईलमध्ये जे काही बाईट्स आहे तो रीड करेल, आणि मग जर फाईल नाही भेटले तो एक्सेप्शन थ्रो करेल, आणि फायनली आपण जे रीडरचं कनेक्शन बनवलंय ते आपल्याला क्लोज करायचं. ओके, म्हणजे एक्सेप्शन येऊ ना येऊ, आपल्याला जे फाईल सोबत आपण ते कनेक्शन बनवलंय फाईल रीडरने, तर ते कनेक्शन आपल्याला क्लोज करायचं आहे. ओके, एन्श्योर फाईल इज क्लोज इवन इफ एन एक्सेप्शन ऑकर. ओके, म्हणजे जर कनेक्ट एक्सेप्शन नाही आला तर वेल अँड गुड, तुम्ही तुमचं फाईल रीड करा, तुमच्या फाईल सोबत काय करायचं ते करा, आणि त्याच्यानंतर कनेक्शन क्लोज करा. आणि जरी एक्सेप्शन आला तरी तुम्ही एक्सेप्शन हँडल करा, आणि त्यानंतर तो जो फाईल सोबत आपण कनेक्शन बनवलाय तो क्लोज करा. ओके, शेवटी आपल्याला जे डीबी कनेक्शन असतात, जे फाईल रीडर असतात, ह्यांचं आपल्याला प्रॉपरली कनेक्शन क्लोज करायला लागतात. ओके, आपल्याला एन्शुअर करायला लागतं की फाईल इज क्लोज, डीबी कनेक्शन इज क्लोज. त्यासाठी फायनली ब्लॉक खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आपण हा कोड समजून घेऊ. आता मी याला रन करतो, बघू याचं काय होतं. ओके, एरर रीडिंग फाईल, कारण की ही फाईल एक्झिट करत नाही. ओके, तुमच्या सोर्स फोल्डरमध्ये ही फाईल एक्झिस्ट करतच नाही, म्हणून तो थ्रो करेल एरर. आणि एरर थ्रो केला, तो कॅच मध्ये आला. आता हा आयओ एक्सेप्शन म्हणजे काय, जेव्हा आपण काही रीड करतो, राईट करतो, जसं की फाईल रीडिंग अँड रायटिंग, तेव्हा आयओ एक्सेप्शन थ्रो होतो. तो इथं आला, त्याने एरर रीडिंग फाईल म्हटलं, कारण की ती फाईल एक्झिस्ट करत नाही. मग तो इथं कॅच केला, प्रिंट केलं, फायनली कायम एक्झिक्यूट होतो. आपण चेक करतो इफ रीडर नॉट इक्वल टू नल. जर रीडर म्हणजे फाईल सोबत कनेक्शन झालं तर रीडर म्हणजे फाईल त्याला भेटली तर रीडर नल नाही राहणार, तेव्हा आपण फाईल क्लोज करू शकतो. ओके, आता ह्या केसमध्ये रीडर नल आहे. रीडर नल काय आहे? कारण की त्याने एक्सेप्शन थ्रो केला, ती फाईल एक्झिस्ट करत नाही, तर फाईल सोबत कनेक्शन काय बनवेल तो, राईट. ती फाईल एक्झिस्ट करत नाही म्हणून त्याने एरर थ्रो केला, म्हणून तुमचा हा रीडर नल आहे, म्हणून हा पीस ऑफ कोड एक्झिक्यूट झाला नाही. ओके, हा पीस ऑफ कोड एक्झिक्यूट झाला. ओके, तर आता फायनली मधला हा कोड एक्झिक्यूट होत नाही, कारण की रीडर नल आहे, कारण की फाईल भेटली नाही. आता मी काय केलंय, फाईल ऍड केली ती माय फाईल डॉट टेक्स्ट. आता हा पीस ऑफ कोड एक्झिक्यूट होईल. ओके, तर काय होईल, ट्राय मध्ये जाईल, त्याला फाईल भेटली म्हणून तो रीडरचं कनेक्शन बनवेल, आणि तो रीडर इथं क्लोज होईल, आणि इथं हा प्रिंट होणार नाही, कारण की काही एक्सेप्शन येणार नाही. ओके, तर आपण काय करू, इथं एक टाकून देतो मी, की तुम्हाला कळेल की कनेक्शन ऍक्च्युली क्लोज होत आहे.
स्टार्टिंग फाईल क्लोज ऑपरेशन. ओके, तर बघा ही फाईल तुमच्या प्रोजेक्टच्या रूटला एक्झिस्ट करते, माय फाईल डॉट टी एक्स टी. तर आता त्याला भेटेल फाईल. ओके बघा, तर काय झालं, त्याला ही फाईल भेटली, एक्सेप्शन काय आला आणि फायनली एक्झिक्यूट होईल. फायनली एक्झिक्यूट होईल. आता त्याला फाईल भेटली म्हणून रीडर नल नाहीये, म्हणून तो ट्राय मध्ये गेला. ट्राय मध्ये त्याने बघितलं की सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट केलं त्याने. काय केलं, स्टार्टिंग फाईल क्लोज ऑपरेशन आणि फायनली आपला आउट ऑफ ट्राय कॅच. ओके, जर तुमचं क्लोज करताना पण काही एरर आला तर ते पण हँडल केलं आपण. क्लोज करताना काही एरर आला म्हणजे इन केस कोणत्या तरी दुसऱ्या प्रोसेसने ती फाईल उडवून टाकली तर तो क्लोज एरर थ्रो करेल की क्लोजला ती फाईल भेटणारच नाही. तर काहीतरी झालं तर रीडर डॉट क्लोज ह्या लाईनने जर एक्सेप्शन थ्रो केला तर त्या केसमध्ये पण आपण आयओ एक्सेप्शन थ्रो करतो आणि ही लाईन प्रिंट करतोय, म्हणजे की बाबा आम्ही ती फाईल आपण क्लोज करू शकलो नाही. ओके, तर हे होतं फाईल रीडर रायटरचा एक्झाम्पल. तर होपफुली तुम्हाला ट्राय कॅच फायनली समजलं असेल. ओके, तर आपण फायनली किंवा यूज करतो मोस्टली असा पीस ऑफ कोड एक्झिक्यूट करण्यासाठी जो तुमचा झालाच पाहिजे, आणि ट्राय कॅच एक्सेप्शन हँडलिंगसाठी. ओके, यू कॅन हॅव मल्टिपल कॅचेस. ओके, तर आपण बरेचसे म्हणजे सिम्पल एक्झाम्पल बघितलं आणि फाईल रीडरचा पण एक्झाम्पल बघितला. जर फाईल रीडर तुम्हाला एक्झाम्पल समजलं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. ओके, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू थ्रो आणि थ्रोज कीवर्ड. ओके, आणि त्याचा उपयोग काय असतो आणि कस्टम एक्सेप्शन पण क्रिएट करून बघू आपण. आणि त्याच्यानंतर आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण थेरोटिकल पार्ट बघू की चेक एक्सेप्शन काय असतात, अनचेक एक्सेप्शन काय असतात, तुमची पॅरेंट क्लास कुठली, थ्रोएबल क्लास कुठली. ओके. ओके, तर होपफुली तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल, आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.